आता काय होईल बातम्या सुद्धा सुरू झाल्यात. वंतरची टीम आली, जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा झाली आणि परत आता आपल्याकडे ती माधुरी आपल्याकडे परत मिळणार आहे, असे चर्चा होऊ लागली. पण नेमकं आता मीडियाला हाताशी धरून मीडिया पण त्यांचाच आहे. जनतेला फसवलं गेलं की काय असाही सध्या लोकांचा म्हणजे यातून सूर येतो आहे. कारण परत येत आहे तर कधी येत आहे परत हे नाही सांगण्यात आलं. परत कधी आणण्यात येणार आहे का? वातावरण शांत करण्यासाठी हे स्टेटमेंट केले गेले हेही माहिती नाही. पण 2.25 लाख लोकांचं मत जेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा वरून कुठून तरी निर्णय घेतला जाईल असंही बोललं जात आहे. खरं तर यामध्ये आपण मानसशास्त्राचा जर अभ्यास केला तर एक लक्षात येतं की माणूस म्हणजे मनुष्य खूप चांगली स्मरणशक्ती आहे म्हणून आपला गवगवा करतो. पण हत्ती एक असा प्राणी आहे की जो 20-25 वर्ष आपल्या स्मरणामध्ये एक एक व्यक्तित्व लक्षात ठेवू शकतो. तो जर आपल्या कळपापासून दूर गेला तर त्या कळपातील 20 एक तो आपल्या सोबत्यांना म्हणजे हत्तींना तो लक्षात ठेवू शकतो, स्मरणात ठेवू शकतो. आणि इतकंच नव्हे तर त्याची स्मरणशक्ती इतकी चांगली असते की तो जर एकदा जीव लावला त्या जागेवरती राहणं पसंत करतो. जर त्या जागेवर खूप दूर नेलं तर तो हजारो किलोमीटरचा प्रवास करून तो आपल्या मूळ जागी येतो. हाही हत्तीचा इतिहास आतापर्यंत आहे. मग आता वनतारामध्ये महादेवी हत्ती खरोखरच सुखी असेल का? आनंदी असेल का? प्रसन्न असेल का? का ती सगळ्या गोष्टी तिथल्या फॅसिलिटी पाहून ती ती इथलं नांदणीचं जे काही ते लोकांचं प्रेम विसरू शकेल का? हे कदापि होऊ शकणार नाहीये. ही माहिती आहे, परंतु म्हणतात ना, सत्तेपुढे किंवा पैशापुढे किंवा न्यायालयापुढे काहीही चालत नाही. अशीच वेळ आलेली आहे की काय नांदणी ग्रामस्थांवरती म्हणायला हरकत नाही.